नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे, तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागामध्ये जी पोलीस भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. तर तिथे काय झालेलं आहे की बाकीच्या कॅटेगरीला काय की प्रॉब्लेम होत नाही, म्हणजे फॉर्म भरताना, कारण त्यांचे सर्टिफिकेट आणि डॉक्युमेंट असल्यामुळे त्यांना प्रॉब्लेम नाही. पण SC-BC कॅटेगरीमधून जे विद्यार्थी फॉर्म भरू इच्छितात, तर त्यांना इश्यू असा आहे की काही ठिकाणी जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये सर्टिफिकेट भेटणं सुरू झालेलं आहे. ओके, म्हणजे काही ठिकाणी सुरू झालेलं आहे, हे तर मान्य करायला लागेल. बट काही ठिकाणी आहे की अजूनही सर्टिफिकेट भेटायला विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत आहे. लक्षात घ्या, प्रॉब्लेम येत आहे. तर तिथे काय होतं की कधी तलाठी नसतो. दुसरीकडे अशी आहे की काही सेतूवाली सांगत आहे की अजूनही आम्हाला भेटलेलं नाही आहे, सर्टिफिकेट होत नाही आपलं, म्हणजे देता येत नाही, असं टाईपचे उत्तरं देत आहेत. तर असे विद्यार्थी फोन करून सांगत आहेत की एक्झॅक्टली काय आहे याच्यावरती सोल्युशन, काय निघेल का? तर जर बहुतेक ठिकाणी जर सर्टिफिकेट भेटेल, बघा, शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत सर्टिफिकेट म्हणजे की ॲटलीस्ट पावती तरी भेटली पाहिजे. जर त्यांना पावती वगैरे भेटत असेल तर काय करायला लागेल की त्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येईल. जर त्यांना पावती पण भेटत नसेल, सपोज तर पावती जरी भेटत नसेल तर त्यांना फॉर्म भरताना अडचण येणार आहे. तर त्यामुळे काय करायला की शेवटची तारीख आहे 15 तारीख आहे, आज 8 तारीख आहे. तर काय करा की विद्यार्थ्यांना तोपर्यंत ऑप्शन जर अवलंबून शेवटच्या तारखेपर्यंत लक्षात ठेवा की सपोज जर 12 तारखेपर्यंत सगळं व्यवस्थित झालं आणि त्यांना सर्टिफिकेट भेटले वगैरे, पावती भेटले तरी ठीक आहे. 2-3 दिवस पहिले जर भेटलं तर ठीक आहे. बट सपोज 15 तारखेपर्यंत जरी सपोज बहुतेक जिल्ह्यामध्ये जर काय केलं की सर्टिफिकेट भेटत नसतील, तर काय करायला की शासनाने याच्यावरती काहीतरी उपाय काढायला लागेल आणि त्या विद्यार्थ्यांना ॲटलीस्ट तारीख एक 10 ते 15 दिवस वाढवून द्यायला लागेल. त्याने काय करतील की ते विद्यार्थी काय करतील, फॉर्म भरू शकतील. ओके, तर ही एक विनंती होती, एक सूचना होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.